अरे जागरणाला नाही आला काल? नाही जरा काम होतं म्हणून नाही आलो. काय बरं? नाही जरा काय जागरणाला गेलो, काय माझ्या सासऱ्याने मला हे दिलंय, आयफोन, कपडे, बुट, काय रोबाब मध्ये. तुला आहे का नाही काही? एवढं सगळं सासरीने दिलं होय? काय अडपण आहे, सांगायची ती गोष्ट आहे का? फुल एन्जॉय. काय ते जागरणात माझा थाट होता, काय रोबाब होता, हे सांगायचं नाही. आयला. म्हणजे सासऱ्याला माहिती सासरा देतो काय? मग हे काय आता त्यांची लेख म्हणले होते, आपल्याला सांभाळती म्हणलो, आपण तिला सांभाळतो म्हणलो, सासऱ्याने दिलं, मग काय उपकार करते काय? नाही बरोबर आहे बरोबर आहे. आता मी बी काय करतो माहिती का, घरी जातो आणि बायकोला म्हणतो तुझ्या बापाला सांग मला आयफोन आणून द्यायला. परत सांग, पण माझं नाव नको सांगू, नाही परत म्हण ती म्हण काडी लावली काय माझ्या. नाही ना काढी लावत काय, मग मी तिला सांगणार ना माझ्या मित्रांना सगळ्यांनी सासऱ्याने आयफोन घेऊन दिलेला, सगळ्या सासऱ्यांनी. मग मला कमून नाही, मग असं सांग, नाही तिसराच फॉल्ट व्हायचा. आणि मी चांगला तुझ्यापेक्षा मोठा आणायला करायच नाही, आईस करायची, आईस सासऱ्याची ओर आहे का? फुल एन्जॉय, टेन्शन घ्यायचं नाही, लोड घ्यायचा नाही. मी बी तसंच करतो. सासऱ्या जेव्हा असं आयफोन घेतो ना, फोन लावित असं तुम्हाला. व्हिडिओ कॉल काय होतो, काय शूटिंग होती, फोन येतो काय पण आहे, नाद करायचं, नाद. फोटो बिटो लय चांगले, एकच नंबर, तिथं काही विषय का? मी एक काम करतो, मी आता घरी जातो आणि माझ्या बायकोला सांगतो की तुझ्या बापाला फोन लाव, नक्कीच फोनच आणायला लाव बापाला. एकदम ओके मध्ये चल. उद्याच्याला आयफोनच दिसला पाहिजे मला. हा वाटलं सासरवाडीला गोडवणी, काय अडचण नाही. चला जाऊ का मी? हा सासऱ्याला सांगतो आयफोन घेऊन या, नाही तर जावायचं काय रोबाब असतं का नाही, काही इज्जत बिज्जत आहे का नाही. फोनच लावला होतो आणि आयफोनच आणायला लावतो. आयफोन. अश्विनी, अश्विनी बाहेर ये, बाहेर आहे पहिलं. काय झालं? काय झालं? तुझ्या बापाला फोन लाव आणि मला लगेच आयफोन घ्यायला लाव. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. अख्खी दिवाळी होऊन गेली, तुझ्या बापाने काय घेऊन दिलं नाही मला. मला आता आयफोन घ्यायला लाव. कसली बेकार सासरवाडी मिळाली मला काय माहिती. अगं माझे मित्रांचे सासरे बघ काय काय देतात त्यांना, गाड्या घोड्या, आयफोन, येन ते असे सगळं करतात. आणि मी फक्त आयफोन माहितलंय तेवढं मला आणून द्यायला लाव. आता तू फोन लावणार आहे का नाही मला तेवढं सांग. हो गरीब आहेत ते, कुठून एवढे पैसे आणतील, त्यांचीच खायची वांदे झाले तर तुम्हाला कुठून फोन घेऊन द्यायचे. पहिलेच त्यांच्यावर लग्नाच कर्ज आहे, तेच फिटन आहे, आणि आता कोण देणार त्यांना पैसे. नका हो त्यांचा असा छळ करू. काय मिळणार आहे तुम्हाला? तू फोन लावणार आहे का नाही मला ते सांग. एका फाटकीत तुला आडवं करीन बघ. आणि त्यांना म्हणा फोन लाव. त्यांना जर मला आयफोन घेऊन द्यायचा नसेल ना, त्यांना जर तसं वागायचं असेल ना, तर त्यांना डायरेक्ट म्हणून की तुमची मुलगी घेऊन जा, मला काही गरज नाही, मला आयफोन पाहिजे. आणि तुझ्या बापाने जर मला आयफोन जर नाही घेऊन दिला ना, तू इथं राहायचं नाही. निघायचं का? फोन लाव चल. फोन. अहो कसं सांगू मी तुम्हाला, बर. तुमच्या आधी लय कर्ज आहे. फोन लाव, लाव फोन चल. नको, लय काळजीत पडतील ते. मग तुला राहायचं नाही की मग? नाही ना तुझा मग नाही तुझ्या बापाला बोलून घेतो तुला हाकलून देतो. मग नको त्यांना होती. लाव फोन चल. आयफोनच घेऊन या म्हणा, मोकळ्या हाताने जर का आले पिशी आली. हॅलो बाबा, हा कुठे आहेत तुम्ही? काय करताय? इकडे या ना माझ्याकडे. तुमच्या जावायला आयफोन लागतोय, नाहीतर मला म्हणतात ते इकडून जा. हा आणि इकडे चल. काय म्हणलाय? येते. येतात काय? हाला आयफोन घेऊन आईला सासरा बी दिल तरी होय घरात. चल आता आयफोन आल्यावरच येतो मी. येस, मग सासऱ्याने आयफोन आणला, आता आयफोनवर बोलणार. चल काय झालं हिला रडायला? काय का बाई काय झालं? का म्हणून रडत तू? हा काय झालं? त्यांना फोन पाहिजे, आयफोन. अक्षयला? हो. त्याला कायला भडकावला आता फोन पाहिजे? टवळकेवानी फिरत गावात, त्याला कायला पाहिजे फोन? ते माझ्या बापाकडून. तुझ्या बापाकडून? फार लाज सोडली या पोराने. गरीब माणसाला त्रास देऊ राहिला देव. एकतर त्या बिचाऱ्याचे खायचे वांदे आणि हा भाडकाव त्यांना त्रास देतोय. एक तर 6 महिने झाले त्याची बायको वाढलेली आणि हा आरामखोर त्यांना आयफोन मागवतोय. तिथं बोलवलंय का त्यांना? फोन केलता का तू? हो फोन. काय काय म्हणले?
येतो बोलले. येतो म्हणले का? बरं एक काम कर, ही धर अंगठी, ही धर अंगठी, कशाला? ही धर अंगठी तू हातात घे, ही मोड आणि त्या भाडकावला आयफोन घेऊन दे. माजलेला वळवानी गावात फिरवतो आणि सासऱ्यालाच वरून त्रास देतोय. तू काय कर, तुझ्या बापाने ना आयफोन घेऊन दिलाय म्हणून सांग आणि आयफोन घे आणि घाल त्याच्या माड्यावर. काय ही अंगठी मी दिली म्हणून सांगू नको, नाही. हा? रडू नको, डोळे पुस. थांब थांब थांब, एक प्लॅन आलाय माझ्या डोक्यात. बघू दे अंगठी, बघू दे. ते इकडं ते तुझा मोबाईल आण घरात, मोबाईल आण. ह्या भाडकावला कसंही करायचं ते माझ्या दिमागात आलं. ते मी आधीच बिनपर कर. कार्यक्रमच करतो. हा हा, तुझ्या ताईला फोन लाव, लाव लाव नंतर लाव फोन तुझ्या. आणि दोघांना बोलून घे इकडं. हा हॅलो. हा ताई. हा मामा काय म्हणतात बघा ना. हा दिदू बोल ना बाळा. तू आहे ना आत्ताच्या आत्ता आहे ना इकडे ये माझ्याकड, निघून ये. अगं शो अक्षा भाडखाऊ ना लय माजलाय. अगं तो आहे ना त्याच्या सासऱ्याला पण आहे ना खूप त्रास देऊ राहिलाय आणि त्याच्या बायकोला पण त्याने ना आता मारलेलं आहे. ते आहे ना ते हा ते आयफोन हा ते आयफोन साठी ना ते येडा झालाय पार. तू ये आणि पाहुण्याला घेऊन ये. आणि ऐक ना बाळा, पाहुण्याला आहे ना मी जसं सांगतोय तसं पाहुण्याला सांगतो. हा हा आणि ऐक ना दिदू, अक्षय जसा त्याच्या सासऱ्याला आयफोन मागवतोय ना तसं पाहुण्याला सांग की मला पण 10 लाखाची गाडी पाहिजे म्हणशील ना. हा आणि मग मी जिरवतो ह्या भाडकावची कशी जिरवायची ती. तू ये लवकर निघून, पाहुण्याला घेऊन ये लवकर. आणि मी वाट बघतोय बरं का तुमच्या दोघांची. तू गावातच राहिला 10च मिनिटात माझ्यापाशी पाहिजे काय. हो ठेवू का? ठेवतो बाळा. हो बाय. येते तुझी ताई, येते एक 10 मिनिटात तू येईन इथं. हा हे कुठे गेला भाडकाव? येतो म्हणले, काय माहित नाही. होय का? त्याला आहे ना गावामध्ये कोणतरी गुरु भेटला असणार आहे 100% मी सांगतो. गुरु? हा कोणतरी 100% गुरु भेटला म्हणून. नाही पोरग नव्हतं असं माझं. कधी तुला एका शब्दांतर बोलला का? तू बोलला का नाही. आजपर्यंत? मग त्याला आजच कसं काय आठवलं आयफोन पाहिजे म्हणून? पण अहो दिलाही असता मामा, पण आमच्या घरच्यांचे. राम राम. राम राम. ये भाऊ राम राम. काय राम जावं फोन केला तर म्हणले या बुवा. राम. नाही काय नाही, सांगितलं त्याला मी समजून, काय अडचण नाही. काय ते फोनवर आयफोन घेऊन ते चाललं. नाही मी सांगितलं तिला. तर बोला तसे फोन करून बोला ना. परत तारा सांग बाळा सांग. तू फोन करून तर बोलव. बरं पाहुण्याला बोलून घे, त्याला बोलून घे पोराला. त्याला पण कळून दे ना सासरा आलते म्हणून. हॅलो. हॅलो. हा कुठं आहेत तुम्ही? आला तो बाप. हो आलेत ना, या ना तुम्ही घरी. आला बरोबर बरोबर लगेच आलो मी. हा हो या या. ठेव फोन आता. या बसू आपण. हो हो. माझ्या सासऱ्याने आयफोन आणला. टिंग टिंग, सासऱ्याने आयफोन आणला. बरं आहे मामा? बरं आहे बरं आहे. काय जावं? काय नाही ते आणला का? हा बर काय चाललंय? कम पोरील ताराच देता का म्हणून? नाही कुठे तरच दिला. उलट तीच म्हणली मला नाही का तुमचा मोबाईल फुटलाय, मी पप्पांना मोबाईल मागते. पाहुणे पोरगी कमून आली तुमची इकडे? अयो दाजी. राम 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 राम. काय हो दाजी? कस काय बरी आहे ना? ए सांग त्यांना तुझ्या बापाला आणि भावाला काय आपलं ते. काय आता ते मला म्हणते तुझ्या बापाकडून फॉर्च्युनरला पैसे आण.
अहो दाजी, 10 लाख रुपये फक्त कमी आहेत, बाकीचे आहेत माझ्याकडे. पैशाची व्यवस्था कर. अहो तुम्हाला काय येडबीड लागणार? आमच्याकडे एवढे पैसे कुठून आणायचे आम्ही? iPhone आणि ते एवढं थटक तू झाला का 10 लाख नाही काय? तू एक काम कर आता, 10 लाखाची काहीतरी तरबीज कर आणि ते जावाय म्हणते तसं कर तू. मला काय सांगू नको. पैशाची व्यवस्था नाही. इथं राहायचा ठेवून जाईन पोरगी इथं. हो जावाई, एवढे पैसे कुठून आणायचे हो आम्ही? अहो 10 लाख रुपये म्हणजे कुठून आणायचे हो आम्ही? अहो तुमच्याकडे लय पैसे येत, का म्हणून असं करता तुम्ही? अहो का म्हणून तुम्ही माझ्या मुलीला त्रास देताय? अहो मी तुमच्या पाया पडतो. अहो आम्ही गरीब माणसं आहेत, आम्हाला कायला iPhone आणि हे पाहिजे. मामा याचं लग्न जमत नव्हतं, मला तुम्ही पुढं केलं. तर पोरगी आम्ही पाहून दिली, याचं लग्न करून दिलं. दादा तुला काही अक्कलच नाही, पण नाही तरी अरे गरीबाची पोरगी भेटली म्हणजे काय करायचं? त्याला त्रास देताय, छाळताय. अरे घोड्या, लाज नाही वाटत का तुला? हा, त्या गरीबा त्या पोरीच्या बापाला iPhone मागवतो, परत दम देतोय. iPhone दिला तरी इथं राहायचं, नाही तर बापाच्या घरी जायचं. ही तुझा भाऊ. अरे त्या पोरीचा बापा रडत रडत आला. तू पाहिलं ना किती तळतळत होता? पाहिलं मी. याला बायको करून देऊनच आमची चुकी झाली. लय येड्यावानी करतो बाई दादा, याला काय हेच नाही. पण नाना माणसात आमची इज्जत घालाय निघाला काय तू? भाऊ काय तुझ्याकडे? कशाला लागू तर तुला iPhone? अरे भाड खाऊ मर ना, तिकडे कष्ट कर ना. बाप मरतो, बोंबलत फिरतो आणि मग घे ना iPhone तिथं. अरे आई मिली माझी, तुम्हाला तुकडे घालायला कोण नव्हते म्हणून त्याच्या बाप्पाच्या पाया पडले मी. का माझ्या भावाला द्या पोरगी, सांभाळताना नीट नाटके. आणि ती बिचारी जसं म्हणलं तसं राहती. आणि गरीब घर आहे म्हणून ते बरं आहे, तुला काही मागत नाही, कवा तिची किटकिट नाही, काय नाही. आणि अशी आयुष करणारी पाहिजे होती त्या लोकांच्या सुनावाने, मग तुला कळालं असतं कशा छमक छल्लोय त्या. आणि दुसऱ्याच्या नाही मोडक्या गायवर धोपाट्या घालावा, स्वतः कमावा. आणि आजपासून आहे ना, जर त्या पुरीला काही म्हणला ना तर बघ मग. आणि अर्धी प्रॉपर्टी आहे ना माझ्या नावची करायची. मग म्हणशील का तू तिला असं त्रास देशील का परत? कान पडान त्याचं, कान पडान. खरंच माझं चुकलं. पोरं म्हणले तेव्हा मी म्हणलो, दुसऱ्याच्या नाचणी नाचलो, माझ्याच घराचं वाटोळ व्हायला लागले. ती एवढं कामधंदा करते, सगळं करते, आणि मी मग तिला त्रास द्यायला लागलो. आणि आजपासून तिला मी कधीच त्रास देणार नाही. अगं ताई, iPhone काय साधा बाप फोन बी मागणार नाही. आता मी स्वतः कमीन आणि मगच iPhone घेईन. आता 5 एकर कांदे लावतो बघ, मालच माल. आणि काय लागतं मग iPhoneला? मग येईन का नाही iPhone? आणि वेळ आली ना त्याच्यातून दाजीला गाडी बी घेऊन देतो. वा, आज माझं पोरग शेअर झालं. ऐकूनच मला म्हणजे खूप आनंद झाला. मला वाटलं नव्हतं एका iPhoneनी एवढा बदल होईल म्हणून. आणि जावई, ह्याच्यामध्ये काही येडे पण होते आणि काही शेणे पण होते बर का. बरं, आणि ऐका बर का जावई, ऐक, दाजीसाठी कोंबडी बिंबडी धर. हा ऐका, मी आपल्या कोंबडी धरतो. मामा तुम्ही बी जेवून जा, दाजी तुम्ही बी थांबा. आणि गावरान धर आणशीन बॉयलर बिलर. नाही आपल्या खोड्यातली काढतो. हा. जा तुम्ही भाऊ. बर का, ये वा, जेवण करून जायचं बर का. पाहुणे मी म्हणलं तुम्ही बी अडवण करू, तुम्ही जा पैसे मागू राहिली. आता ते मला विचारा. अहो ये वा, तसं नाही. मग तुमची पोरगी रडत होती. बर, मी नेमकाच आलो गावातून. गावातून आलो तर ती रडत होती. मी म्हंटल का ग बाई, का म्हणून रडते? तुला कोण काय बोललंय का? शेजारी बोललं का? तो नवरा काय बोल? तिने सांगितलं की म्हणे त्यांना iPhone लागतोय आणि त्यांना सासरे कोणाचा iPhone पाहिजे ना. जावई, मी अंगठी काढून दिलती का नाही बाई? परत माझ्या डोक्यात प्लॅन आला. म्हणलं थांबा, ह्याला असं नाही. पोरीला फोन केला आणि पोरीला सांगितलं, म्हणलं की अशीने असं कर, पाहुण्याला सांग 10 लाखाची गाडी मागायला. त्याला बरोबर त्याच्याच डागात असं प्लॅनिंग केलं. मला कुठं कमी आहे? अहो हे पोरगी आंघोळीला फिल्टरचे पाणी वापरते. मला काय पडलं तुमच्या गाडीचं? माझा जावई ना देवासारखा. चला चला चला, आता चला, आता कोंबडी नाही, आता सगळंच होऊन जाऊन. मला कुठं माझी अंगठी पडली. बरोबर घ्या.